श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 30वा, इंद्रजिताचा अपमान. ओम श्रीराम. ब्रह्मलिखित पत्राचे वाचन चालू आहे. पुढे इंद्रजित युद्धास येतो. तो जेवढे बाण मारतो तेवढे बाण हनुमंत आपल्या सेफ्टीने परत पाठवत आहेत. हनुमंतांची ही किमया पाहून इंद्रजित उद्विग्न होतो व एका गुहेत जाऊन लपतो. हनुमंतांचा हा प्रताप ऐकून वानरसेना तर संतुष्ट होतेच, परंतु शंकिनी, डाकिनी व सर्व देवदेवताही संतुष्ट होतात. आणि असा हा हनुमंताचा प्रताप ऐकून प्रभू श्रीरामही हर्षभरीत होतात व हनुमंताला आपल्या प्रेममिठीत घेतात व आनंदाश्रूंनी हनुमंताला भिजवून टाकतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या प्राणाचे म्हणजेच हनुमंताचे कर्तृत्वपत्राचे वाचन चालू आहे. पुढे हे गर्विष्ठ मन म्हणजेच इंद्रजित युद्धभूमीवर उपस्थित झाले आहे. हे गर्विष्ठ मन त्या प्राणावर आपल्या मनाच्या एकाग्रतेतून विविध प्रकाराने हल्ला करते, परंतु तो प्राण आपल्या तत्वरूप किमयेने म्हणजेच सेफ्टीने हे सर्व हल्ले सहजपणे परतवीत आहे. तेव्हा मग त्या गर्विष्ठ मनाची एकाग्रता भंग पावते व ते आपल्या मनपणात म्हणजेच गुहेत जाऊन बसते. प्राणाच्या या कर्तृत्वाने साधकाच्या अंतर्गत असलेल्या दैवी शक्तींना खूप आनंद होतो, कारण या अंतर्गत असलेल्या दैवी शक्तींना वामशक्तींचा सतत त्रास होत असतो. म्हणून या वामशक्तींचे शुद्धीकरण होत असताना किंवा नाश होत असल्यामुळे त्यांना आनंद होत असतो व त्या साधकाला किंवा त्याच्या प्राणाला या अध्यात्म प्रवासात त्या सहाय्यकारी ठरतात. आणि आता साधकाचा किंवा त्याच्या प्राणाचा हा कर्तृत्व प्रताप ऐकून ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम हेलावून जातात व आपल्या लाडक्या शिष्याला आपल्या प्रेममिठीत घेऊन आनंदाश्रूचा अभिषेक करतात व जणू ते सद्गुरू त्या शिष्याला आपल्या हृदयाच्या नाजूक अशा कप्प्यात ठेवून देतात. यालाच देवभक्ताचे, गुरु शिष्याचे, जीव आत्म्याचे किंवा प्राण आत्म्याचे ऐक्य असे म्हणतात. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे इंद्रजित युद्धभूमीवर आलेला आहे व तो हनुमंतावर हल्ला करतो. तो जेवढे बाण मारतो हनुमंत शेपटीने सगळे उडून लावतात. हनुमंतावर काहीही त्याचा परिणाम होत नाही. मग इंद्रजित उद्विग्न होतो आणि एका गुहेत जाऊन लपून बसतो. तिथं काय तांत्रिक मांत्रिक शक्ती मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. हे जेव्हा घडतं तेव्हा तिथल्या ज्या वनदेवता वगैरे असतात, शंकिनी, डाकिनी व सर्व देवदेवता यांना ह्या संतुष्ट होतात, कारण असा प्रताप अजूनपर्यंत रावणाच्या बाबतीत कोणीच घडवलेला नव्हता आणि त्यामुळे त्या हर्षभरीत होतात. आणि हे सगळं वाचन चालू आहे, हे सगळं श्रीराम ऐकतायत आणि हे सगळं ऐकून श्रीरामसुद्धा खूप हर्षभरीत होतात आणि हनुमंताला
आपल्या प्रेममिठीत घेऊन आनंदाश्रूंनी न्हावून टाकतात. अतिशय मोठी गोष्ट आहे ही. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या प्राणाने त्या गर्विष्ठ मनावर, गर्विष्ठ मन काय करतं, व साधक हा आपल्या साधनेत रत असतो. त्याच्या प्राणाच्या साह्याने म्हणजे श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवून जी सोम साधना तो करतो, त्यावर हे गर्विष्ठ मन आघात करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे नेमकं काय करतं, कारण प्राण आपल्या साधनेत रत असतो, श्वासावर अनुसंधानात तो ईश्वराशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत असतो. परंतु हे गर्विष्ठ मन त्याला व्यत्यय आणतं, म्हणजे त्याची एकाग्रता बंद करतं. मनाची एकाग्रता भंग झाली की प्राणाच्या त्या कार्यात व्यत्यय येतो ना, तो प्रयत्न करतो. परंतु इथं काय आहे माहिती आहे का, साधकाचा प्राण हा अगोदरच बलवान आणि चैतन्यमय झालेलं आहे. त्यामुळं ह्या गर्विष्ठ मनाने कितीही असे आघात करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याची एकाग्रतेचे आघात त्या प्राणावर करण्याचा प्रयत्न केला, तर त्या प्राणावर त्याचा काही उपयोग होत नाही. कारण तो प्राण बलवान, चैतन्यमय आणि ईश्वरमय झालेला असतो. त्यामुळं ते गर्विष्ठ मन मग आपल्याच मनपणात जाऊन बसतं आणि काय करावं विचार करतं की इथं काय करायचं, की ह्या प्राणावर तर कसाच माझ्या कोणत्याही शस्त्राचा, म्हणजे गर्विष्ठ मनाचे शस्त्र कुठले, एकाग्रता, ते भंग पावणे, विचारांनी, वाईट विचारांनी, षड्रिपूंचे विचारांनी, हे सगळं तो प्रयोग करतो. परंतु प्राणावर त्याचा काही परिणाम होत नाही. आणि मग ते गर्विष्ठ मन त्याच्याच मनपणात जाऊन बसतं. इथे कथेमध्ये इंद्रजित गुहेत जाऊन लपतो. इथे साधकाच्या दृष्टीने हे गर्विष्ठ मन त्याच्याच मनपणात जाऊन शिरतं. आणि हे सगळं जेव्हा हे चालू असतं तेव्हा साधकाच्या अंतरंगामध्ये काही दैवी शक्ती असतात. प्रत्येकाच्या अंतरंगात ह्या दैवी शक्ती असतात. त्या कशा रूपाने, बघा, सद्विचार, सद्वासना, सद्वृत्ती, शरण्यता, अध्यात्मविवेक, आत्मविवेक, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी साधकाच्या अंतरंगात असतात. परंतु ह्या गोष्टींना, या वामशक्तींचा, ह्या गर्विष्ठ मनाने जे उद्योग करतो ना, गर्विष्ठ मन आपण आपल्यावरच पाहून घ्यायचं. आपलं जे मन, गर्विष्ठ मन जे उद्योग करतं ना, म्हणजे वाईट वासना समोर आणतं, वाईट बुद्धी, वाईट विकार, दुसऱ्याचं वाईट चिंतने करणे, हे जे उद्योग हे गर्विष्ठ मन करतं ना, त्याचा त्रास आपल्याच अंतरंगात असलेल्या ह्या चांगल्या शक्तींना होतो. म्हणजे आता जो आत्मविवेक आहे त्याला त्रास होतो, जो सुविचार आहे, सद्विचार आहे, सात्विक वृत्ती आहे, सात्विक गुण आहे, सत्वगुण आहे, ह्या दैवीशक्ती आहेत, या सगळ्या ह्यांना त्याचा त्रास होतो. पण जेव्हा प्राणाने त्या गर्विष्ठ मनाचं सगळी शस्त्र हतबल होतात, त्या गर्विष्ठ मनाच्या या कुठल्याच गोष्टींना समोर येऊ देत नाही. म्हणजे तो गर्विष्ठ मन त्याची एकाग्रतेच्या माध्यमातून वाईट विचार आणण्याचा प्रयत्न करतं, वाईट विकार आणण्याचा प्रयत्न करतं, वाईट बुद्धी आणण्याचा प्रयत्न करतं. पण तो प्राण त्याच्या कुशलतेने त्या सगळ्यांचा निराश करतो. हे पाहून या अंतरंगातील दैवीशक्तींना, या दैवीशक्ती म्हणजे सद्बुद्धी, सात्विकता, सद्विचार, विवेक, ही शरण्यता, या सगळ्याच गोष्टी आल्या, समर्पितता, अनन्यशरण्यता, या सगळ्या दैवी शक्ती असतात. या आणि साधकाला याच दैवी शक्ती वाढवायच्या असतात. परंतु हे गर्विष्ठ मन ह्या वामशक्तींच्या आधारे त्या वाढू देत नाही. पण जेव्हा प्राण ही किमया करतो तेव्हा या गर्विष्ठ मनाचं काहीच चालत नाही. हे पाहून या दैवीशक्तींना खूप आनंद होतो आणि ह्या दैवीशक्ती साधकाच्या प्राणाला आणि साधकालाच आणखी सहाय्यकारी ठरतात. आणि मग हे सगळं पाहून कथेमध्ये श्रीरामांना खूप आनंद झाला आहे. ते हर्षभरीत झालेत आणि आपल्या आनंदाश्रूंनी हनुमंतांना न्हाऊ घालतायत. अतिशय मोठी गोष्ट आहे साधकाच्या दृष्टीने. जेव्हा साधकाचा प्राण अशी किमया करतो किंवा साधकाचा संघर्ष करतो, तेव्हा साधकाच्या सद्गुरूंना सुद्धा खूप आनंद होतो. ते साधकाला, साधकाच्या प्राणासहित साधकाच्या सगळं घटकांना आपल्या प्रेममिठीत घेतात. आता इथे देहाने या गोष्टी नव्हेत, या अंतरंगातून पाहिजे असतात. मग आता इथे आपण आत्मस्वरूप म्हटले. मग आत्मा
आपल्या या प्राणासहित या सगळ्या गोष्टींना आपल्या कवेत घेतो. म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे हे सगळे घटक या दैवी शक्ती आणि प्राणही आत्मस्वरूप होतो, चैतन्य स्वरूप होतो, प्रकाशमय होतो, त्याला प्रकाशाची प्राप्ती होते आणि त्यामुळे त्याची आणखी प्रगती होते. म्हणजेच सद्गुरू आपल्या शिष्याला मिठीत घेतात. साधकाच्या दृष्टीने तो आत्मरूप सद्गुरू त्या प्राणाला आपल्या प्रेममिठीत घेतात आणि हे देव आणि भक्ताचं, गुरु आणि शिष्याचं, आत्मा आणि साधकाचं किंवा प्राणाचं ऐक्य आहे. आणि ह्या ऐक्यातून साधकाची प्रचंड उन्नती, पुढे आत्मसाक्षात्कार, पुढे ब्रह्मसाक्षात्कार, परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचतो. पण केव्हा, जेव्हा सद्गुरू शिष्याला आपल्या कवेत घेतो, आपल्या प्रेममिठीत घेतो, आपल्या हृदयात घेतो. आणि इथं त्यांनी काय सांगून ठेवले की सद्गुरू शिष्याला आपल्या हृदयाच्या नाजूक अशा कप्प्यात ठेवून देतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अशा सद्गुरूंनी शिष्याला त्या नाजूक कप्प्यात ठेवल्यावर त्या शिष्याला आणखी काय हवं आहे? त्या नाजूक कप्प्यात तर आत्मा आहे, त्या नाजूक कप्प्यात तर ब्रह्म आहे, त्या नाजूक कप्प्यात तर परब्रह्म आहे ना. तेच एकरूप होतात. पण ही किमया केव्हा घडते? ही किमया सद्गुरू शिष्याला आपल्या कवेत घेतो, देहाने घेतो, परंतु त्याहीपेक्षा आत्मस्वरूप जे झालेले असतं आपलं आतमधलं, तोच आपले सद्गुरू आहेत. आणि ते यांना अंतरंगातून कवेमध्ये घेतात. आणि हे देव शिष्याचं एकरूपत्व आहे. इथे हनुमंताला श्रीरामाने आपल्या हृदयात घेतले, साधकालाच्या प्राणाला आत्मस्वरूप सद्गुरूंनी त्याला प्रकाशमय केले, आत्म्याशी एकरूप केले. आणि ही किमया कशी घडते याचं छोटंसं उदाहरण, महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन दाखवलं, ते अर्जुनाला दिसत नव्हतं. श्रीकृष्णांनी संपूर्ण विश्वरूप सहस्र रूपांनी समोर उभे आहेत, परंतु अर्जुनाला ते दिसत नव्हतं. कारण अर्जुनाला ती दिव्य दृष्टी प्राप्त झाली नाही. आणि श्रीकृष्ण वर्णन करत, बघ अर्जुना, हे बघ मी काय तुला दाखवतोय, माझं हे दिव्य स्वरूप बघ. पण अर्जुनावर काहीच परिणाम नाही. अर्जुन आश्चर्यचकित नाही, काहीच नाही, कारण अर्जुनाला काहीच दिसत नव्हतं. मग हे भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की अर्जुनाला ती दिव्य दृष्टी नाही आहे, त्यामुळं त्याला हे काही दिसत नाही. मग भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, अर्जुनाला आपल्या मिठीत घेतलं, आपल्या आलिंगनात घेतलं, आपल्या हृदयात घेतलं. ती दिव्य दृष्टी तेव्हा प्राप्त झाली. इथे हनुमंताला श्रीराम आपल्या हृदयात घेतात आणि प्रेमासून न्हावून टाकतात. साधकाला त्याचे आत्मस्वरूप सद्गुरू किंवा त्याच्या प्राणाला आपल्या मिठीत घेतात, त्याला अभिषेक घालतात. कशाचा? चैतन्याचा, प्रकाशाचा अभिषेक घालतात. त्यामुळे त्या साधकाला ती दृष्टी येते. तिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिल्यामुळे संपूर्ण जो चैतन्य तत्व होतं ते अर्जुनात प्रवाहित झालं आणि अर्जुनाला ती दिव्य दृष्टी निर्माण झाली. मग त्यांना ते विश्वरूप दर्शन पाहायला मिळालं. कारण तिथे अर्जुन आणि श्रीकृष्ण एकरूप झाले आणि द्वैत न मोडता एकरूप झाले. ही अतिशय विलक्षण अवस्था आहे. म्हणजे तिथे आता इथेही हनुमंत आणि श्रीराम द्वैत राहून अद्वैत झालेत. साधक आणि साधकाचा प्राण आणि आत्मा एकरूप झाले, परंतु द्वैत शिल्लक आहे. तसंच तिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे एकरूप झालेत, अद्वैत झालेत, परंतु द्वैत न मोडता. ही अतिशय विलक्षण अवस्था आहे. आणि ही अवस्था केव्हा मिळते शिष्याला, तर सद्गुरू आपल्या कवेत घेतो. भलेही देहाने घेत नसेल, पण अंतरंगातून तो आपल्या कवेत घेतो आणि शिष्याला ते देऊन टाकतो. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.